classification of derivative is maxima and minima. Okay, so maxima and minima आपण find out करणार आहे at point x is equal to a. Okay, so maximum value of a function and minimum value of a function is a maxima and minima. Minimum value of a function and maximum value of a function we have to find out, and that is called as maxima and minima at point x is equal to a. Okay, now suppose आता बघा maxima कसं find out करायचं. Suppose at x is equal to a, मग a positive असू शकतो, negative असू शकतो, any value. Okay, if f dash a is equal to 0 and f double dash a is less than 0, then we can say that f of x has maximum value at that point. जो पॉइंट असेल तो, हे बघा आता काय दिलाय, x is equal to a दिलेला असेल. a means any positive or negative integer. ओके, नाउ f dash of a, आता सपोज तुम्हाला f of x दिलं, ठीक आहे, सो तुम्ही त्याचं डेरिव्हेटिव्ह काढता, म्हणजे तुम्ही एक तर त्याला डिवाइड बाय dx म्हणता किंवा f dash of x म्हणतात. हे ऑलरेडी मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. ओके, सो तुम्ही काय करणार, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढणार, जे तुम्हाला फंक्शन दिलेला आहे त्याचा, सो त्यालाच डिवाइड बाय dx और इन अदर लँग्वेज यू कॅन से दॅट f dash of x. ओके, नाउ बघा f dash of x आहे, सो जिथे x आहे तिथे तुम्ही जो x ची जी व्हॅल्यू दिलेली असेल ते काढून तुम्ही f dash of a काढणार. ओके, तर तो 0 येतो. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्ही जो डेरिव्हेटिव्ह काढला आहे त्याचा परत डबल डेरिव्हेटिव्ह काढणार. कसं काढायचं ते सांगते, म्हणजेच d square y dx square, dy by dx जे असेल त्याचं परत तुम्ही डबल डेरिव्हेटिव्ह काढणार, म्हणजेच f double dash of x. सो त्या तिथे जी व्हॅल्यू येईल त्या x मध्ये तुम्ही परत काय टाकणार, जो तुम्हाला पॉइंट दिलेला आहे तो टाकणार. ओके, आणि मग जर त्याची व्हॅल्यू लेस दॅन 0 आली, ओके, म्हणजे लेस दॅन जर 0 आली तर मॅक्झिमम व्हॅल्यू म्हणायचं, म्हणजे क्रॉस असतं बघा. जर ग्रेटर दॅन 0 आली तर मिनिमम व्हॅल्यू, आणि लेस दॅन 0 म्हणजे आपण जनरली काय म्हणतो, लेस दॅन 0 असेल तर ते स्मॉल व्हॅल्यू आहे असं म्हणतो ना. बट इथे काय करायचं, जी डबल डेरिव्हेटिव्ह तुम्ही काढणार त्याच्यामध्ये x ची व्हॅल्यू तुम्ही पुट केल्यानंतर जी व्हॅल्यू येईल त्याची व्हॅल्यू जर लेस दॅन 0 असेल देन आपण म्हणू शकतो की ते फंक्शन मॅक्झिमम आहे. ओके, आणि उलट काय, सेम हे स्टेटमेंट, फक्त जर f डबल डॅश ची व्हॅल्यू जर ग्रेटर दॅन 0 आली तर त्या फंक्शनला कोणती व्हॅल्यू असेल, त्या फंक्शनची मिनिमम व्हॅल्यू. ओके, सो डबल डेरिव्हेटिव्ह ची व्हॅल्यू जर तुम्ही डबल डेरिव्हेटिव्ह मध्ये जिथे जिथे a आहे, x आहे, तिथे जर तुम्ही a पुट केला आणि देन तुम्हाला you will get the final result, and that final value is greater than 0, then function has minimum value, आणि less than 0 असेल तर function has maximum value. ओके, फक्त आता बघा, परत मी एक्झाम्पलच्या वेळेस तुम्हाला एक्सप्लेन करेल. बघा आता जर f डबल डॅश ऑफ a ची व्हॅल्यू तुम्हाला f of x दिलेला असेल, त्याच्यावरून तुम्ही त्याचा डेरिव्हेटिव्ह काढणार. ओके, ह्या डेरिव्हेटिव्ह वरून तुम्ही त्याचा डबल डेरिव्हेटिव्ह काढणार. तर डबल डेरिव्हेटिव्ह कसं काढायचं ते सांगते. त्याच्यानंतर f जे सिंगल डेरिव्हेटिव्ह काढून त्या सिंगल डेरिव्हेटिव्ह फंक्शन मध्ये जिथे जिथे x आहे तिथे तुम्ही a टाकला तर तुम्हाला 0 मिळेल, आणि डबल डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर जिथे x आहे तिथे जर a टाकला तर तुम्हाला जर लेस दॅन 0 मिळाली तर हे जे फंक्शन आहे, दिस फंक्शन हॅज अ मॅक्झिमम व्हॅल्यू. ओके, आता अगेन तुम्हाला एक फंक्शन दिलेलं आहे, त्याचा तुम्ही सिंगल डेरिव्हेटिव्ह काढला, परत त्याचा डबल डेरिव्हेटिव्ह काढला. ओके, जो सिंगल डेरिव्हेटिव्ह काढलेला आहे वन टाइम, त्याच्यात तिथे जर a टाकलं तर तुम्हाला 0 मिळेल, आणि f डबल डॅश ऑफ a म्हणजेच काय डबल डेरिव्हेटिव्ह जो काढलेला आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही x च्या तिथे a टाकला आणि जर तुम्हाला ग्रेटर दॅन 0 मिळाली देन फंक्शन यू कॅन से दॅट द फंक्शन हॅज अ मिनिमम व्हॅल्यू. बघा, ग्रेटर दॅन 0 तर मिनिमम आणि लेस दॅन 0 असेल तर मॅक्सिमम. ओके, या कंडिशन फक्त लक्षात ठेवा. नाउ तुम्हाला एक्सप्लेन करते की डबल डेरिव्हेटिव्ह कसं फाइंड आउट करायचं. ओके, नाउ बघा, हाऊ टू फाइंड द डबल डेरिव्हेटिव्ह. आता मॅक्झिमम आणि मिनिमम व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची ते मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. बट बिफोर दॅट, फॉर फाइंडिंग द मॅक्झिमम अँड मिनिमम व्हॅल्यू वी हॅव टू फाइंड आउट we have to learn how to find the double derivative of a function. Okay, suppose जर तुम्हाला y is equal to x cube दिलं, ओके, मीन्स y म्हणजेच काय, f of x is equal to y is equal to x cube दिलं. ओके, नाउ
तर फर्स्ट तुम्ही त्याला डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, सो तुम्ही एफ डॅश ऑफ एक्स लिहा और डी वाय चा बघा एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स लिहितात आणि वाय चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx लिहितात इक्वल टू. ओके, सो एक्स क्यूब चा डेरिव्हेटिव्ह काय येईल 3x स्क्वेअर. ओके, सो हे झालं सिंगल डेरिव्हेटिव्ह. ओके, नाउ अगेन जो डेरिव्हेटिव्ह आलेला आहे त्याला परत डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स, देन यू विल गेट द डबल डेरिव्हेटिव्ह. और ह्यालाच तुम्ही दुसऱ्या लँग्वेज मध्ये कसं लिहू शकता, डी स्क्वेअर वाय अपॉन dx स्क्वेअर. ओके, डी स्क्वेअर वाय अपॉन dx आणि मग 0 डी स्क्वेअर एक्स ला लिहायचं dx स्क्वेअर. ओके, सो 3 कॉन्स्टंट आहे अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ बघा dy बाय dx चा आता डेरिव्हेटिव्ह काढायचा. y चा डेरिव्हेटिव्ह काढला तर तुम्हाला हे मिळालं, म्हणजे f ऑफ x चा काढला तर 3x स्क्वेअर मिळाला. आता परत जे f डॅश ऑफ x मिळाला आहे त्याचा परत डेरिव्हेटिव्ह काढला तर f डबल डॅश ऑफ x और dy बाय dx चा परत डेरिव्हेटिव्ह काढला तर d स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर. ओके, दिस इज कॉल्ड अ डबल डेरिव्हेटिव्ह. ओके, नाउ डेरिव्हेटिव्ह डबल डेरिव्हेटिव्ह असला काय सिंगल डेरिव्हेटिव्ह तुम्हाला रूल्स तर तेच यूज करायचे. सो 3x स्क्वेअर dy बाय dx आहे, सो dy बाय dx चा आता आपण डेरिव्हेटिव्ह काढतोय. सो 3 तसंच ठेवायचं बिकॉज कॉन्स्टंट आणि x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह. ओके, सो 3 तसाच आणि x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 2x. सो फायनल आन्सर काय 6x. ओके, सो हा जो f ऑफ x आहे x क्यूब और दुसऱ्या लँग्वेज मध्ये जो y आहे x क्यूब. ओके, तर ह्याचा f डॅश ऑफ x काय आला 3x स्क्वेअर. ओके, म्हणजेच काय dy बाय dx काय आला 3x स्क्वेअर. ओके, आणि ह्याचाच f डबल डॅश ऑफ x काय आला 6x, दॅट इज d स्क्वेअर y बाय dx स्क्वेअर काय आलं 6x आलं. ओके, तर ह्या वे मध्ये तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, हा झाला डबल डेरिव्हेटिव्ह कसा फाइंड आउट करायचा. नाउ आता आपण वन बाय वन एक्झाम्पल घेऊ. सिंपल एक्झाम्पल्स येतात बघा तुम्हाला. फाइंड द फर्स्ट application we have already studied. Find the equation of a curve. Okay, find the minimum and maximum values of x square minus 12x minus 5. Okay, so let y is equal to, that is f of x is equal to, जे इक्वेशन दिलेलं आहे फंक्शन ते तुम्ही राईट डाऊन करून घ्यायचं. ओके, नाउ आता पहिल्यांदा याला डिफरन्शिएट करायचं. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, दॅट इज y ला कसं लिहितात dy बाय dx, f ऑफ x ला कसं लिहितात f डॅश ऑफ x, सिंगल डेरिव्हेटिव्हला x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 2x. आता ह्या स्टेजला तुम्हाला डायरेक्टली आन्सर आलं पाहिजे. ओके, इथं x क्यूब या डायरेक्टली आन्सर आलं पाहिजे. इथे तुम्ही फॉर्म्युलेज नाही टाकत बसायचे. ठीक आहे, बघा एक्स क्यूब चा डेरिव्हेटिव्ह काय येतो 6, एक्स क्यूब चा डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर, 12x चा डेरिव्हेटिव्ह -12 आणि 5 चा तर 0 येतो. ओके, नाउ दिस इज इक्वेशन नंबर 2. ओके, नाउ ह्याला पुढे सॉल्व करा बिकॉज आपल्याला काय करायचं ऍट पॉइंट x इज इक्वल टू m, x ची व्हॅल्यू तर फाइंड आउट करावी लागेल. ओके, सो फॉर फाइंडिंग द व्हॅल्यू ऑफ द x आपण काय करायचं बघा, हे इक्वेशन पहिल्यांदा लिहायचं. नाउ लेट 3x स्क्वेअर मायनस 12 इज इक्वल टू 0. ओके, नाउ ह्याला काय करायचं, ह्याच्यातून 3 कॉमन निघू शकतो. सो x स्क्वेअर मायनस 4 इज इक्वल टू 0. ओके, सो हा 3 इकडे मल्टिप्लाय इकडे आल्यावरती डिवाइड होणार 0 होऊन जाणार. सो राहिलं काय x स्क्वेअर मायनस 4 इज इक्वल टू 0. सो आपल्याला काय मिळालं x मायनस 4 x प्लस 4 इज इक्वल टू 0. दॅट इज आपल्याला x ची व्हॅल्यू काय मिळाली 4 और x ची व्हॅल्यू काय मिळाली -4. दोन्ही व्हॅल्यू मिळाल्या. 4 -4 तिकडे गेल्यावर +4 आणि हा +4 -4. ओके, सो या दोन्ही व्हॅल्यू मिळाल्या. आता आपल्याला ऍट x इज इक्वल टू 4 पण मिळालं आणि ऍट x इज इक्वल टू -4 पण मिळालं. आता वन बाय वन आपल्याला ह्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या. ओके, सो मॅक्झिमम आणि मिनिमम व्हॅल्यू आपण कसं डिसाइड करतो, जर f डबल डॅश ऑफ x जर लेस दॅन 0 असेल तर मिनिमम व्हॅल्यू आली, सॉरी मॅक्झिमम व्हॅल्यू आली, आणि f डबल डॅश ऑफ a जर असेल ग्रेटर दॅन 0 तर मिनिमम व्हॅल्यू आली. ओके, सो आता आपल्याला ह्याचा डबल डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल. ठीक आहे, तर बघा इथे x स्क्वेअर मायनस 4 होतं तर ह्याचे x मायनस 2 आणि x प्लस 2 होता. आपला हा फॉर्म्युला a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर, ते मी 4 लिहिलं होतं. ओके, सो b ला आपण 2 स्क्वेअर म्हणजे
4 म्हणू शकतो. म्हणजेच हे इक्वेशन कसं येणार एक्स स्क्वेअर मायनस 2 स्क्वेअर. मग हे आलं या टाइप मध्ये की आपण त्याला सॉल्व्ह करणार. ओके, सो आता आपल्याला काय करावं लागेल, डबल डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करावं लागेल. बिकॉज आपल्याला माहितीये जर डबल डेरिव्हेटिव्हच्या तिथेच आता आपल्याला एक्स ची व्हॅल्यू एकदा -2 फाइंड आउट करावी लागेल, टाकावी लागेल आणि एक्स ची व्हॅल्यू एकदा +2 टाकावी लागेल. ओके, बघा फर्स्ट काय करायचं, जे फंक्शन दिलेलं आहे दॅट y इज इक्वल टू पहिल्यांदा फाइंड आउट करून घ्यायचं. त्याच्यानंतर त्याचा फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढायचा, म्हणजे जो सिंगल डेरिव्हेटिव्ह असतो तो काढायचा. ओके, त्याच्यानंतर तो सिंगल डेरिव्हेटिव्ह आलेला आहे त्याच्यावरून त्याला इक्वल टू 0 घेऊन एक्स च्या व्हॅल्यू काढायच्या. एक्सच्या व्हॅल्यू काढल्यानंतर पुढे काय करायचं, जो तुमचा इक्वेशन 2 आहे, नाउ डिफरन्शिएट इक्वेशन 2 विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो हा जो ऑलरेडी डेरिव्हेटिव्ह काढलाय त्याला परत आपण डिफरन्शिएट करणार आहे, म्हणजे टू गेट द सेकंड ऑर्डर ऑर डबल डेरिव्हेटिव्ह. ओके, सो dy बाय dx म्हणजेच काय, d स्क्वेअर y अपॉन त्याला परत डेरिव्हेटिव्ह काढल्यावरती ते येणार. ओके, म्हणजेच ह्याचा डबल डेरिव्हेटिव्ह काढल्यावर काय येणार, ठीक आहे. नाउ 3x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येणार, 3 तसेच, आणि x स्क्वेअरचा 2x म्हणजे 6x, आणि हा तर काय -12 0 कॉन्स्टंट. ओके, नाउ आता आपल्याला काय करायचं आहे, f डबल डॅश ऑफ a म्हणजे x ची व्हॅल्यू एकदा -2 घ्यायची. ओके, सो f डबल डॅश ऑफ x, किंवा आपण असं घेऊया, इझी जाण्यासाठी f डबल डॅश ऑफ x किंवा d स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर, दोन्ही पण सेमच आहे. ओके, सो d स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर ऍट x इज इक्वल टू पहिल्यांदा आपण -2. ओके, सो x च्या तिथे -2 टाकलं तर तुम्हाला काय मिळेल, -12. ओके, विच इज लेस दॅन 0, विच इज लेस दॅन 0. सो आपण काय म्हणू शकतो की मॅक्झिमम व्हॅल्यू आपल्याला कधी मिळेल, so at x is equal to -2 gives less than 0 असेल तर मॅक्झिमम व्हॅल्यू, then gives maximum value of y. बरोबर, y म्हणजेच काय, f of x. ओके, नाउ नेक्स्ट, ठीक आहे. आता ही मॅक्झिमम व्हॅल्यू d स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर ऍट x इज इक्वल टू -2 ला लेस दॅन 0 आला, मीन्स वी गेट x इज at x is equal to -2 we get maximum value of y. ओके, सो y max काढून घ्यायचा. y max कसं काढणार, y म्हणजेच काय, f of x. सो f of x म्हणजे आता x ची व्हॅल्यू आपण -2 घेतलेली. ओके, ना आपल्याला काय दिलेलं इक्वेशन, फर्स्ट आपलं x क्यूब होतं, -12x -5 होतं. सो x च्या तिथे -2 जर टाकलं, सो इथे आलं ऑड आहे, सो -8 प्लस 24 -5. सो काय आलं, -8 -5 -13 13 प्लस 24 किती आले, -13 प्लस 24 11 आले. ओके, सो y मॅक्स म्हणजे फंक्शनची मॅक्झिमम व्हॅल्यू मिळाली आपल्याला 11 ऍट पॉइंट x काय होता, -2, आणि y आला की नाही हा 11. सो आपण घेतलं इथं 11. आलं का लक्षात, ठीक आहे. सो वी गेट द मॅक्झिमम व्हॅल्यू, और दिस इज ऑल्सो कॉल्ड एज पॉइंट ऑफ मॅक्झिमम. आलं का लक्षात. सो हे झालं तुमचं y मॅक्स. ओके, आता आपल्याला x इज इक्वल टू -2 पुट करून झालं. आता x इज इक्वल टू 2 पुट करायचं. ओके, अजून आपण भरपूर एक्झाम्पल बघणार आहे, तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे हे, म्हणजे स्टेप वाईज, पण एकदा तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह केले 3-4 तर तुम्हाला प्रॉपर येऊन जाईल. ओके, नाउ नेक्स्ट बघा, आता आपला d स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर काय आलं, 6x आलं. सो d स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर ऍट x इज इक्वल टू नाउ 2. ओके, सो 6 into 2 which is 12,
आणि 12 ग्रेटर दॅन 0 आहे. सो 12 ग्रेटर दॅन 0 आहे मीन्स व्हॉट x इज इक्वल टू 2 गिव्स मिनिमम व्हॅल्यू. ग्रेटर दॅन 0 आली तर मिनिमम व्हॅल्यू कशाची मिनिमम व्हॅल्यू ऑफ द फंक्शन y इज इक्वल टू f ऑफ x. ओके सो तीच मिनिमम व्हॅल्यू आता आपल्याला फाइंड आउट करायची आहे. ओके जसं y max व्हॅल्यू फाइंड आउट केली तशीच आता मिनिमम व्हॅल्यू फाइंड आउट करायची. सो आता कसं करणार बघा. नाउ put x is equal to 2 in equation 1. इक्वेशन 1 मध्ये. सो आता मिनिमम व्हॅल्यू फाइंड आउट करतोय. फक्त y च्या तिथं y मीन काढायचं f of 2. सो आपलं इक्वेशन काय होतं बघा. y is equal to x cube minus 12x minus 5 होतं. ओके सो इथे x च्या तिथे 2 टाकायचं. सो 8 minus 24 minus 5. सो 8 minus 5 3 and 3 minus 24 काय आले minus 21. सो y मीन ची व्हॅल्यू काय आली minus 21. So we can say that point of minimum, maximum तर लिहिला पॉइंट. आता मिनिमम पॉइंट तर x आपण काय टाकलेला 2 आणि y काय आला त्याचा रिस्पेक्ट टू minus 21. ओके सो हे झालं आपलं. असं तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. सो तुम्हाला जे फंक्शन देतील y इज इक्वल टू ओके सो तुम्हाला ते पहिल्यांदा त्याचा सिंगल डेरिव्हेटिव्ह काढून घ्यायचा. त्याच्यानंतर x च्या व्हॅल्यू काढून घ्यायच्या. देन x च्या व्हॅल्यू काढल्यानंतर डबल डेरिव्हेटिव्ह काढायचा आणि मग त्या x च्या व्हॅल्यू पुट करून मॅक्झिमम आहे का मिनिमम आहे अकॉर्डिंग टू दॅट पॉइंट ऑफ व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या. ओके नाउ बघा फाइंड द मॅक्झिमम अँड मिनिमम व्हॅल्यू ऑफ 2x क्यूब minus 3x square minus 36x plus 10. Okay so this is, so let y is equal to f of x is equal to 2x cube minus 3x square minus 36x plus 10. This is equation number 1. Now differentiate with respect to x. बघा पहिल्यांदा डिफरन्शिएट करायचं. सो y ला डिफरन्शिएट केल्यावर काय येतं dy by dx. f of x ला f dash of x. ओके सो 2x क्यूब चा 2 कॉन्स्टंट आणि x क्यूब चा काय असतं 3x स्क्वेअर म्हणजे काय येईल इथं 12x स्क्वेअर. ओके त्याच्यानंतर 12 नाही 3x स्क्वेअर असतो ना. सो 6x स्क्वेअर 6x स्क्वेअर. त्याच्यानंतर हा 3 कॉन्स्टंट x स्क्वेअरचा 2x म्हणजेच काय आलं 6x मायनस 36x चा x चा 1 आणि 36 कॉन्स्टंट आणि 10 पूर्ण त्याच्यासोबत x नाही. सो 10 चा 0. सो दिस इज इक्वेशन नंबर 2. ओके जस्ट इक्वेशन नंबर 2 लिहून दिलं. त्याच्यानंतर पुढे सिंगल डेरिव्हेटिव्ह काढल्यावर आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. सो जो आपला सिंगल डेरिव्हेटिव्ह आलेला आहे सो लेट 6x स्क्वेअर minus 6x minus 36 is equal to 0 असं घ्यायचं. ओके ह्याच्यातून 6 कॉमन निघू शकतो. सो x स्क्वेअर minus x minus 6 equal to 0. सो हा 6 इकडे गेल्यानंतर 0. सो फायनल काय राहिलं आपलं x स्क्वेअर minus x minus 6 equal to 0. ओके नाउ पुढे काय करणार आता असे दोन नंबर फाइंड आउट करा. 2 नंबर ज्याचं मल्टिप्लिकेशन -6 आणि ऍडिशन -x. ओके सो आपण काय करू शकतो x -3x plus 2 इक्वल टू 0. बघा -3 into +2 -6. ओके आणि -3 plus 2 -1. ओके म्हणजेच 1 आला. ओके इथं म्हणजेच काय x ची व्हॅल्यू 3 और x ची व्हॅल्यू काय आली -2. -3 आहे सो +3 आणि +2 चा -2. ओके नाउ डिफरन्शिएट. आता व्यवस्थित लक्ष द्या. x च्या व्हॅल्यू मिळाल्यानंतर जो आपलं इक्वेशन 2 आहे त्याला परत डिफरन्शिएट करायचं. सो डिफरन्शिएट इक्वेशन 2 विथ रिस्पेक्ट टू x. ओके सो ह्याला डिफरन्शिएट केल्यावर काय येईल d स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर. दॅट इज ह्याचंच मीनिंग काय f डबल डॅश ऑफ x. दोघांचं मीनिंग सेमच. सो 6 कॉन्स्टंट आहे x स्क्वेअरचं काय येणार 2x. सो 2 into 6 12. सो 12x. ओके 6x चा डेरिव्हेटिव्ह -6. ओके आणि -36 चा 0. ओके हे झालं तुमचं. ठीक आहे नाउ आता आपण एक एक पॉइंट घेणार. सो d स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर ऍट x इज इक्वल टू 3. x इज इक्वल टू 3 टाकलं इथे तर काय येईल 12 into 3. याला इक्वेशन नंबर 3 घेऊ. 12 into 3 काय आलं 36.
ओके -6. सो इथे तुम्हाला काय मिळालं 30 मिळालं. ओके सो जेव्हा आपण पॉझिटिव्ह एक्स टाकलेला आहे दॅट इज एक्स इज इक्वल टू 3 तेव्हा आपल्याला काय मिळालं ग्रेटर दॅन 0. सो आपण काय म्हणू शकतो एक्स इज इक्वल टू 3 गिव्स ग्रेटर दॅन 0 आलं तर मिनिमम व्हॅल्यू of function y is equal to f of x. Okay, now put आता minimum value, so आपल्याला minimum इथे टाकायचंय. Okay, so put x is equal to 3 now in equation 1. आता point of minimum काढायचं. x आपल्याकडे आहे, y काढायचं. Okay, so y is equal to x च्या तिथे जर 3 टाकलं तर इथे f of 3 येईल आणि इथे जिथे जिथे x आहे तिथे 3 टाकायचं. So 2 into 3 चा क्यूब minus 3 into 3 चा स्क्वेअर minus 36 into 3 plus 10. आलं लक्षात? ठीक आहे, या सिक्वेन्सने जायचं आहे. पुढे सो बघा आता पुढे काही y is equal to f of 3 is equal to 2 into 3 चा क्यूब. तो 3 चा क्यूब काय तो 27 into 2 येणार 54 minus 3 चा स्क्वेअर 9 into 3 27 36 into 3 into 6 8 कॅरी आला 1 3 into 3 9 plus 1 10 108. ओके आणि प्लस 10. ओके सो ह्याचं कॅल्क्युलेशन करा 54 minus 27. सो 27 minus 98 108 plus 10. सो 27 minus 98 म्हणजेच 98 मधून 27 मायनस करायचे 7 minus 71. सो 98 minus 71. ओके सो ही व्हॅल्यू आता मिनिमम व्हॅल्यू देते ना, सो आपण इथे काय लिहिणार y मेन लिहिणार. ओके सो आपण काय लिहिणार आता पॉइंट ऑफ मिनिमम, बिकॉज आपण मिनिमम व्हॅल्यू काढली. सो पॉइंट ऑफ मिनिमम x काय टाकलेला आपण 3 आणि त्या केस मध्ये y काय आला -71. आलं का लक्षात? ठीक आहे, हे झालं. त्याच्यानंतर आता सेम ह्याच वेनी आता आपलं x इज इक्वल टू -3 टाकून झालं. नाऊ आता आपल्याला काय टाकायचं आहे x इज इक्वल टू 2 टाकायचं आहे. काय टाकायचं आहे x इज इक्वल टू -2. बघा 3 टाकून झालेला आहे, आता -2 टाकायचं आहे. ओके so now put x is equal to -2 in equation 1. ओके सो आपल्याला आता सॉरी इक्वेशन 1 मध्ये नाही, आपल्याला इक्वेशन 3 मध्ये टाकायचंय. सॉरी पहिल्यांदा तर आपल्याला मॅक्झिमम आहे का मिनिमम आहे ते फाइंड आउट करावं लागेल. ओके जसे आपण ही स्टेप केली की नाही ही वाली, तर ही पूर्ण स्टेप आता आपल्याला x इज इक्वल टू -2 साठी करायची. सो d2y अपॉन dx2 at x इज इक्वल टू -2. सो 12 into x आहे म्हणजे 12 into -2 -6 म्हणजे काय आलं -24 -6 which is -31 which is less than 0. So x is equal to -2 gives maximum value because less than 0 आलेले. Maximum value of y is equal to f of x. Okay, now put x is equal to -2 in equation 1. ओके सो आता आपल्याला इक्वेशन 1 मध्ये -2 टाकायचं आहे. इथे बघा जिथे x होतं तिथे आपण 3 टाकलेलं ना, सो तिथे आता आपण -2 टाकू. सो y आता आपण काय काढणार मॅक्स काढतोय बिकॉज आपल्याला मॅक्झिमम व्हॅल्यू मिळते दॅट इज f ऑफ -2. सो काय होतं 2 into x क्यूब. सो 2 into -2 चा क्यूब. जिथे 3 टाकलेला तिथे आता -2 टाकायचं प्लस 10. सो हे काय झालं -2 चा क्यूब -8 into 2 -16. ओके हे किती झाले -2 चा स्क्वेअर म्हणजे +4 into -3 -12 36 into 272 plus 10. ओके सो बघा आता -16 -12 म्हणजे -28 आणि -78 plus 3 plus 62. सो y max काय येईल बघा 4 त्याच्यानंतर 5
34 34 आले. ओके, सो वाय मॅक्स बघा 62 मायनस 28, सो इथे येईल 12, 9 10 11 12 4, इथे आला 5. ओके, सो 5 मायनस 2 34. ओके, सो वाय मॅक्स आपला काय आला 34. सो आपण काय लिहू शकतो, पॉइंट ऑफ मॅक्झिमम, पॉइंट ऑफ मॅक्झिमम. एक मिनिट हा, इथं बघा -2 आहे ना, सो इथे -2 येईल, सो इथे +72 येईल, म्हणजे इथे 82 येईल. सो ह्याच्यात आपण किती 62 लिहिलं ना, सो 20 ने ऍड झालं, सो इथे आलं 54. ओके, इथे बघा -2 आहे ना, सो -2 इंटू -36 +72, बस, बाकी काय नाही वेगळं. सो पॉइंट ऑफ मॅक्झिमम एक्स काय टाकलेला आपण -2 आणि वाय काय आला आपला 54. सो पॉइंट ऑफ मिनिमम काय आलेला आपला 3 -71 आणि -2 कॉमन 54 इज पॉइंट ऑफ मॅक्झिमम. ओके, नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. Now next example, find the maximum value y is maximum and minimum y is equal to f of x is equal to x cube minus 9x square plus 24x. Okay, so आपण हे डायरेक्टली घेऊया लेट. ओके, नाउ पुढे काय करणार, डिफरेंशिएट हे इक्वेशन नंबर 1. Now differentiate with respect to x. So what we will get, dy by dx is equal to f dash of x is equal to x cube चा 3x square, 9x चा 9 constant आणि x square चा 2x. So आलं -18x and 24x चा 24. Okay, so this is equation number 2. Now finding the value of x, आपण काय करतो, x square minus 18x plus 24 is equal to 0 करतो. ओके, त्याच्यानंतर ह्याच्यातून 3 कॉमन निघू शकतो. सो x square 6x plus 8, ओके, इक्वल टू 0. ठीक आहे, नाउ हा 3 मल्टिप्लाय इकडे गेल्यावरती तो 0 होऊन जाईल. सो x square minus 6x plus 8 is equal to 0. सो असे दोन नंबर ज्याचे मल्टिप्लिकेशन +8 आणि सब ऍडिशन -6. सो आपण लिहू शकतो x -4 x -2. सो -4 इंटू -2 मल्टिप्लिकेशन मध्ये मायनस मायनस प्लस होतं, सो +8 आणि -4 -2 -6. ओके, सो विल गेट x ची व्हॅल्यू 4 and x ची व्हॅल्यू 2, दोन्ही पण पॉझिटिव्ह. ओके, नाउ आता आपल्याला काय करावं लागतं, आता सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. सो आता इक्वेशन 2 ला आपण डिफरेंशिएट करणार अगेन. ओके, सो डिफरेंशिएट इक्वेशन 2 with respect to x. Okay, so d square y upon dx square is equal to f double dash of x equal to x square चा 2x. Okay, 2x into 3 12x, so 12x. Okay, त्याच्यानंतर 12x झालं, पुढे आता 2 into 2 चा 12x नाही, x square चा 2x, 2x into 3 6x, 6x minus 18x चा -18 आणि 24 चा तर 0. सो दिस इज इक्वेशन नंबर 3. नाउ आता आपण एक एक x ची व्हॅल्यू टाकणार. सो ऍट x इज इक्वल टू 4. सो जिथे x आहे तिथे 4. सो 6 into 4 -18, सो 24 -18 किती राहिले इथे 6. 6 आहे which is greater than 0. सो x is equal to 4 gives greater than 0 म्हणजेच काय, gives minimum value. काय देणार ते, मिनिमम व्हॅल्यू y इज इक्वल टू f ऑफ x. सो आता आपण पुट करणार x इज इक्वल टू 4 इन इक्वेशन 1. ओके, सो व्हॉट y मिनिमम काढणार, बिकॉज मिनिमम व्हॅल्यू मिळते आपल्याला f ऑफ 4. सो जिथे x आहे तिथे 4. सो 4 चा क्यूब मायनस 9 4 चा स्क्वेअर प्लस 24 इंटू 4. सो काय येईल बघा, 4 चा क्यूब 4 इंटू 4 इंटू 4 दॅट इज 64. 4 into 4 16, 16 into 9 16 9 जा 144. ओके, आणि 4 into 4 24, 16 कॅरी आला 1 प्लस 96. सो याचं कॅल्क्युलेशन करा, 64 मायनस 144 प्लस 96. ओके, सो आपण करूया पहिल्यांदा हे रफ करते.
आता आपल्याला x इज इक्वल टू 4 झालाय, आता x इज इक्वल टू 2 काढायचे. ओके, 4 आणि 2 आपल्याला दोन एक्सच्या व्हॅल्यू मिळालेल्या आहे. सो 64 मायनस 44 ना 0 84. ओके, सो 144 मायनस 64 इथे किती आले 0 आले 4 84 80 येतात. ओके, आणि हे 144 ला मायनस साइन आहे, सो मायनस 80 प्लस 96. ओके, मायनस 80 प्लस 96 म्हणजे किती आलं आता हे 96 म्हणजे 16 आलं. किती आलं 16 आलं. ओके, सो हे आलं 16. सो y मिनिमम ची व्हॅल्यू काय आली 61. सो पॉइंट ऑफ मिनिमम, सो पॉइंट ऑफ मिनिमम काय आला, x काय टाकलेला आपण 4 आणि y मिनिमम काय आला 16. ओके, नाउ d स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर ऍट x इज इक्वल टू 2. आपले फॅक्टर्स काय आले 4 आणि मायनस 2 आले, म्हणजे 4 आणि 2 आले. ओके, सो आता इथे आपण सॉरी x is equal to 2 टाकणार. सो आपल्याला काय मिळेल 6 into 2 minus 18 that is 12 minus 8 म्हणजेच काय आलं minus 6 which is less than 0. less than 0 असेल means what, x is equal to 2 gives maximum value. less than असेल तर maximum value मिळते. सो maximum value of y is equal to f of x. Okay, now so put x is equal to 2 in equation 1. इक्वेशन 1 मध्ये x is equal to 2 पुट करायचं. ओके, पॉइंट ऑफ आता मॅक्झिमम काढण्यासाठी. आता वरती आपल्याकडे इक्वेशन नंबर 1 आहे, जिथे जिथे x आहे तिथे पुट करायचं आहे 2. ओके, सो y is equal to f of 2 is equal to 2 चा क्यूब minus 9 into 2 square plus 24 into 2 प्लस ओके एवढंच आहे. त्याच्यानंतर 2 चा क्यूब 8, 2 into 2 4 into 9 36 आणि प्लस 48. ओके, सो 8 minus 36 किती झाले आता, किंवा 8 plus 48 किती झाले 56 minus 36 म्हणजेच काय आलं 20 आलं. सो y मॅक्झिमम व्हॅल्यू काढते. सो y मॅक्स काय आलं 20 म्हणजेच काय पॉइंट ऑफ मॅक्झिमम. मॅक्झिमम ऑफ पॉइंट काय आला x इज इक्वल टू 2 आणि त्याचा रिस्पेक्टिव्ह y आला 20. आलं लक्षात, ठीक आहे. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. आता एक वेगळ्या टाइपचे एक्झाम्पल आहे बघा. मॅक्झिमम आणि मिनिमम व्हॅल्यू फाइंड आउट करूनच करायचं आहे बघा. अ मेटल वायर 36 centimeter long is bent to form a rectangle. Find its dimensions when its area is maximum. बघा सिंपल दिलेले, एक वायर आहे मेटल 36 सेंटीमीटरची लांब, त्याला बेंड केलं त्या वायरला आणि एक रेक्टँगल फॉर्म केला. ओके, 36 सेंटीमीटर लॉंग एक वायर आहे, त्याला बेंड केलं आणि एक रेक्टँगल फॉर्म केला. ओके, नाउ फाइंड इट्स डायमेन्शन व्हेन इट्स एरिया इज काय मॅक्झिमम. जेव्हा त्याचा एरिया मॅक्झिमम आहे असं त्यांनी कन्सिडर केलेला आहे, तेव्हा वी हॅव टू फाइंड आउट द इट्स डायमेन्शन्स, म्हणजेच काय लेंथ आणि ब्रेड्थ आपल्याला फाइंड आउट करायची आहे. ओके, सो फर्स्ट आपण लेट b इज इक्वल टू ब्रेड्थ ऑफ रेक्टँगल. पहिल्यांदा आपण कोणते कोणते व्हेरिएबल्स यूज करणार आहे ते लिहून घेऊ. देन l इज इक्वल टू लेंथ ऑफ रेक्टँगल. ओके, सो लेंथ ऑफ रेक्टँगल बघा टोटल आपल्याला किती 36 सेंटीमीटरची दिलेली आहे. ओके,
-2x जर केलं अपॉन 2 बघा आता जर मी असं कन्सिडर केलं की इथं 18 आणि 18 आहे तर हे दोन राहिलेच ना 36. ओके सो मी याला x म्हणते. ओके याला जर x म्हणलं तर हे मग 36 - 2x ती काय अपॉन 2 काय तुमची लेंथ येईल. बिकॉज बघा जर आता मी ब्रेडला जर x म्हटलं ओके सो राहील आपल्याकडे टोटल किती वायर आहे 36 आहे तर त्यातले 2x 36 मधले 36 मधून जर मी ब्रेडला जर x म्हणतीये ब्रेडला काय म्हणते मी x म्हणते तर x + x 2x झाले. सो 36 मधून जर 2x गेलं तर आपल्याला काय मिळेल लेंथ मिळेल. पण लेंथ पण किती आहे टू साइड असतात ना म्हणजेच आपल्याला 2l मिळेल. आलं का लक्षात. काय केलं मी टोटल 36 सेंटीमीटरची वायर आहे आणि जर मी ब्रेडला जर x म्हणते तर टोटल ब्रेड किती झाली 2x बिकॉज 2 साइड्स असतात. ओके सो 36 मधून टोटल वायर तर 36 आहे त्यातले 2x जर ब्रेडला गेले तर रिमेनिंग काय झाले लेंथ झाली. पण लेंथ हे दोन साइड असतात म्हणजे 2l झालं. सो एक l आपल्याला कसा मिळेल 36 - 2x आणि हा जो 2a इकडे डिवाइड केलेला मिळेल. ओके तर हे ह्या वेळी आपल्याला सॉल्व करायचं आहे. ठीक आहे. ओके सो लेंथ कशी आली 36 - 2x अपॉन 2. ओके नाउ आपल्याला एरिया ऑफ रेक्टँगल काय असतो a फॉर एरिया ऑफ रेक्टँगल दॅट इज लेंथ इंटू ब्रेथ. ओके सो लेंथ आपण जर ह्याला मी x धरलं ब्रेथला तर लेंथ काय येईल 36 - 2x ना सो 18 - x 18 - x. ओके तर ही काय झाली लेंथ झाली. बघा एक लेंथ काय झाली जस्ट तुम्हाला मी सांगितलं की हे फक्त l आहे. ओके आता बघा जर ह्या 2 ला जर मी दोघांना जर डिवाइड केलं तर काय 36 अपॉन 2 - 2x अपॉन 2 म्हणजे 2 गेलं इथं 18 सोच काय राहिलं 18 - x राहिलं. आलं का लक्षात. ठीक आहे सो इथे काय लिहिलं मी 18 - x लिहिले. ठीक आहे काहीच अवघड नाही. बघा नाउ लेंथ इंटू ब्रेथ सो लेंथ काय आहे आपली आता 18 - x किंवा ह्याला जर तुम्हाला कन्फ्युज होत असेल तर ह्याला पुढे सॉल्व करा 18 - x. ओके ओके सो लेंथ इंटू ब्रेथ म्हणजेच एरिया काय आला आपला 18x - x². ओके सो हा एरिया आला. आता आपण ह्याला डिफरन्शिएट करू बिकॉज आपल्याला मॅक्झिमम जेव्हा एरिया आहे तेव्हा डायमेन्शन फाइंड आउट करायचे. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. सो y च्या ऐवजी a आहे सो dA/dx. सो 18x ला डेरिव्हेटिव्ह 18 आणि x² चा 2x सो -2x. ओके सो हे झालं आपलं ह्याला इक्वेशन नंबर 1 देऊ आणि ह्याला इक्वेशन नंबर 2. ओके नाउ आता आपल्याला काय दिलेलं आहे एरिया मॅक्झिमम घ्यायला लावलाय. काय घ्यायला लावलेला आहे मॅक्झिमम. ओके सो एरिया मॅक्झिमम आहे म्हणजेच त्याचा डबल डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे डबल डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू ऑलवेज लेस दॅन 0 असणार आहे. ओके आपल्याला माहिती की फंक्शन कोणतं पण मॅक्झिमम कधी येतं जेव्हा त्याच्या डबल डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू लेस दॅन 0 येते. ओके त्याच्या आधी आपलं जे इक्वेशन नंबर काय होतं a = 18x - x². ज्याला आपण काय केलं डेरिव्हेटिव्ह काढून हे काढले. ओके नाउ आता पुढे काय करायचं पहिल्यांदा पॉइंट आपण फाइंड आउट करतो. ओके सो नॉर्मली आपण काय करतो x ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी =0 घेतो जो डेरिव्हेटिव्ह काढलेला सिंगल तो. ओके याच्यातून 2 कॉमन निघेल सो 9 - x = 0 हा 2 इकडे गेला सो 9 - x = 0 म्हणजेच काय -x = -9 9 पॉझिटिव्ह इकडे आल्यावरती निगेटिव्ह सो x ची व्हॅल्यू काय आली 9 आली. ओके सो आता आपल्याला एकच व्हॅल्यू का मिळाली बिकॉज आपल्याला एक्झाम्पल मध्ये फक्त मॅक्झिमम आहे तेव्हाच आपल्याला फाइंड आउट करायला लावली मिनिममचा काही संबंध नाही. ओके नाउ आता पुढे आपण काय करणार या इक्वेशन 2 ला एकदा आपल्याला इक्वेशन 1 x ची व्हॅल्यू मिळाली की आपण काय करतो इक्वेशन 2 जो असतो डेरिव्हेटिव्ह काढलेला त्याला आपण परत डबल डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करतो. ओके ऑलरेडी आपण बघितलेला आहे प्रिवियस एक्झाम्पल मध्ये फक्त इथे y च्या ऐवजी a आहे आणि इथे तुम्हाला फक्त मॅक्झिमम व्हॅल्यू कन्सिडर करायला लावलेली आहे. सो डिफरन्शिएट इक्वेशन 2 विथ रिस्पेक्ट टू x. सो d²a अपॉन dx² इज इक्वल टू 18 चा 0 आणि -2x चा -2 ओनली. ओके नाउ आता आपल्याला काय करावं लागेल at x इज इक्वल टू 9 व्हॅल्यू काढा. आता आपल्याकडे एकच व्हॅल्यू आहे ना सो dx² at x इज इक्वल टू 9. पण इथे इक्वेशन 3 मध्ये
किंवा इथे x नाहीच आहे, सो -2 राहणार आहे. म्हणजे जिथे आपण 9 टाकू शकतो x तिथे, पण तिथे x नाहीच आहे, -2 आहे, विच इज लेस दॅन 0. म्हणजेच काय, x इज इक्वल टू 9 गिव्स मॅक्झिमम व्हॅल्यू. लेस दॅन 0 आलं की मॅक्झिमम व्हॅल्यू. ओके, मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ अ फंक्शन म्हणजेच काय, एरिया ऑफ अ रेक्टँगल. ओके, नाउ आता आपण काय करायचं, आपल्याला माहिती आहे की एल कसा आलेला आहे बघा. आता इथे x ची व्हॅल्यू 9 आहे ना, म्हणजेच आपल्याला ब्रेड्थ मिळाली बघा. आपण ब्रेड्थ म्हणजेच काय कन्सिडर केलं, x. ओके, आणि लेंथ काय कन्सिडर केलं, 18 - x कन्सिडर केलं. ओके, सो आता आपण हा डबल डेरिव्हेटिव्ह का काढला, बिकॉज आपल्याला मॅक्झिमम व्हॅल्यू फाइंड आउट करायला लावलेली. सो मॅक्झिमम व्हॅल्यू आहे का ते चेक करण्यासाठी आपण डबल डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केला. ओके, आणि इथे ऑलरेडी -2 इज लेस दॅन 0 आलेला आहे. -2 इज लेस दॅन 0 आलेला आहे. सो आपली जी व्हॅल्यू आहे ती मॅक्झिमम आहे. सो x इज इक्वल टू 9 तर आपल्याला मिळालेला आहे. सो आपण ब्रेड्थ काय कन्सिडर केली, x इज इक्वल टू 9. सो we have got our breadth of the rectangle. Okay, now we have to find the length. So length आपण काय केलेली, 18 - x कन्सिडर केली होती. सो आपण कन्सिडर केले x इज इक्वल टू 9 मिळालं, दॅट इज breadth इज इक्वल टू 9. ओके, आणि सेंटीमीटर मध्ये दिलेलं आहे. सो सेंटीमीटर 36 सेंटीमीटरची वायर होती ना. ओके, सो लेंथ काय आपली 18 - x. ओके, सो 18 - 9, 18 - 9, तर लेंथ पण 9च येते का. येस, लेंथ पण काय येते, 9च येते, 9 सेंटीमीटर. ओके, ऑब्विसली बघा ना, जरी पण रेक्टँगल मध्ये ठीक आहे, लेंथ आणि ब्रेड्थ सेम असतात, लेंथ सेम असतात आणि ब्रेड्थ सेम असतात, बट स्क्वेअर इज ऑल्सो रेक्टँगल. ओके, दरवेळेस असं नसेल की ब्रेड्थ स्मॉलच असेल. स्क्वेअर इज ऑल्सो, ऑल स्क्वेअर्स आर, जे ऑल स्क्वेअर्स आहेत ते रेक्टँगल आहेत, बट ऑल रेक्टँगल्स आर नॉट स्क्वेअर. ओके, ह्याला आपण स्क्वेअर पण म्हणू शकतो जर ऑल साइड सेम आहेत तर, आणि प्लस तो रेक्टँगल आहे. म्हणजे जे ऑल स्क्वेअर्स असतात ना ते ऑल रेक्टँगल्स असतात, बट वी कॅनॉट से व्हाइस वर्सा, ऑल रेक्टँगल्स आर नॉट स्क्वेअर. ओके, म्हणजे ऑल रेक्टँगलच्या ऑल साइड सेम असेल असं नाही ना, पण स्क्वेअरच्या ऑल साइड ऑलवेज काय असतात, सेम असतात. रेक्टँगलच्या कधी ब्रेड स्मॉल, लेंथ मॅक्झिमम असते, किंवा ब्रेड जास्त असते, लेंथ कमी असते. ओके, असं पण असतो रेक्टँगल, पण त्याला आपण स्क्वेअर म्हणू शकत नाही. सो या केस मध्ये आपली लेंथ आणि ब्रेड बोथ आर काय आलेले, 9 सेंटीमीटर आलेले आहेत. ओके, नाउ नेक्स्ट अजून एक आपण एक्झाम्पल बघूया. शक्यतो सेमच येतं बघा, जर आपण वेगळं आलं तर बघूयात. एखादं रेक्टँगलचे एक्झाम्पल घेते अजून. अजून एक एक्झाम्पल घेऊयात रेक्टँगलचं. अ मेटल वायर of 40 centimeter long is bent to form a rectangle. Find its dimensions, म्हणजेच length and breadth, when its area is maximum. Okay, so first let b or breadth is equal to x and length काय येईल मग बघा, लेंथ काय येईल जर ब्रेड्थ आपण x कन्सिडर केली तर लेंथ काय येईल, ब्रेड्थ मीन्स काय, दोन असतात ना ब्रेड्थ, एकच ब्रेड्थ आपण x कन्सिडर केलेली आहे ही वाली, म्हणजे हे झाले 2x. ओके, आणि वायर काय दिलेली आपल्याला 40. सो 40 - 2x अपॉन 2 म्हणजेच लेंथ काय झाली बघा 20 - x. 2 नी दोघांना पण मल्टिवाइड केल्यानंतर, सो इथे आले 20 - x, 20 - x. ओके, नाउ एरिया of rectangle, that is A, काय असतो L into D. ओके, ह्याला B and L into D असतो. ओके, सो लेंथ काय आहे आपली 20 - x आणि ब्रेड्थ काय आहे x आहे.
सो a ची व्हॅल्यू काय आली आपली 20x minus x square. ओके, सो दिस इज इक्वेशन नंबर 1. ओके, नाउ आता आपण त्याला डिफरन्शिएट करू. तर लेंथ बघा आपली 20 मायनस x आहे. ओके, आणि ब्रेड x आहे. नाउ बघा आता डिफरन्शिएट इक्वेशन 1 with respect to x. So y च्या ऐवजी a आहे. So dA by dx. So 20 x चा डेरिव्हेटिव्ह 20 आणि x स्क्वेअर चा 2x आणि मायनस चा साइन. सो दिस इज इक्वेशन नंबर 2. ओके, नाउ आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी आपण 20 minus 2x is equal to काय घेतो 0 घेतो. सो minus 20x is equal to minus 2x is equal to minus 20. ओके, नाउ इथे काय x is equal to 10. ओके, सो x is equal to 10, पण आता आपल्याला मॅक्झिमम व्हॅल्यू मिळते का x is equal to 10 ला ते आपल्याला पहिल्यांदा फाइंड आउट करावं लागेल, तरच आपण हा x काय करू करेक्ट कन्सिडर करू. ओके, सो आता आपण पुढे काय करणार डिफरन्शिएट इक्वेशन 2 with respect to x. So d square a upon dx square is equal to 20 चा 0 आणि minus 2x चा minus 2 which is less than 0. So पुढे बघायची गरज नाही. So x is equal to 10 gives maximum value. बरोबर ना, minus 2 less than 0 आहे ना. So less than 0 असेल तर maximum value. So आपल्याला x breadth मिळालेली आहे. So x that is breadth is equal to काय मिळाली 10 सेंटीमीटर. सो लेंथ काय येणार आता आपली 20 मायनस x. ओके, 20 मायनस x. सो 20 मायनस 10 म्हणजेच काय 10 सेंटीमीटर. ओके, सो बोथ आर काय झाले 10 सेंटीमीटर. सो x इज इक्वल टू 10. इथे x पुट करायची गरज नाही, डायरेक्ट लेस दॅन 0 आलेलंच आहे. सो हाच x आपण करेक्ट कन्सिडर करणार आणि दॅट इज ब्रेड आणि मग नंतर 20 मायनस x बिकॉज ब्रेड आपण काय कन्सिडर केली होती x आणि हा लेंथ काय कन्सिडर केलेली 20 मायनस x. ओके, हे झालं तुमचं नेक्स्ट रेक्टँगलचं एक्झाम्पल. आता अजून एका टाइपचं एक्झाम्पल येतं बघा. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, डिवाइड 20 into 2 parts such that product of one and cube of other is maximum. बघा हे पण इम्पॉर्टंट आहे, रेक्टँगल आणि ह्या टाइपचे एक्झाम्पल येतं. सो डिवाइड 20 into 2 parts such that product of one and cube of other is maximum. ओके, सो आपण असं कन्सिडर करू शकतो, लेट 2 parts, जर आपण लेट 2 parts of a 20 be x and एक जर x आहे तर दुसरा काय असेल 20 मायनस x ऑब्विसली. ओके, सो आपल्याला इक्वेशन घेऊयात आपण y इज इक्वल टू, त्यांनी काय सांगितले प्रोडक्ट ऑफ वन, प्रोडक्ट कशाचा एकाचा आणि कोणासोबत क्यूब ऑफ द अदर वन. तर ह्याचा क्यूब केलं तर आपल्याला इझी जाईल बिकॉज आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढावा लागतो. ओके, सो आपण काय करू शकतो 20 मायनस x इंटू एक्स क्यूब. आणि लक्षात म्हणजेच काय 20 असं डिवाइड करा की जे 2 पार्ट्स मध्ये एकाचा प्रोडक्ट आणि दुसऱ्याचा क्यूब हे मॅक्झिमम आहे. सो दिस इज आवर फॉर्म्युला. ओके, सो आता आपण ह्याला डिफरन्शिएट करण्याच्या आधी आपण ह्याला सॉल्व करून घेऊ. 2x क्यूब मायनस x रेज टू 4. Okay, so this is equation number 1. Now differentiate with respect to x. So dy by dx is equal to काय ना 20 constant आणि x cube चा 3x square. So 20 into 3 किती झाले 60x square. Okay, minus 4x cube. Okay, हे झालं डेरिव्हेटिव्ह. नाउ पुढे आपण काय करतो, हे इक्वेशन नंबर 2. नाउ x ची व्हॅल्यू फाइंड आउट करून घेतो बिकॉज आपल्याला ते दोन्ही पण पार्ट्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. सो आपण काय करणार 60x square minus 4x cube is equal to 0. सो आपण कॉन्स्टंट काय काढू शकतो ह्याच्यातून 4x square कॉन्स्टंट काढू शकतो बघा. सो इथे काय राहिलं 4 1 चा 4 4 5 चा 20, नंतर x square पण कॉमन काढलाय. सो फक्त 15 राहिलं आणि इथे फक्त x राहिलं इक्वल टू 0. सो हा 4x square इकडे आल्यावरती 0 होऊन जाणार. सो 15 minus x is equal to 0. सो minus x is equal to minus 15, that is x is equal to
15. ओके, नाउ आता पुढे काय करणार आपण, डिफरन्शिएट इक्वेशन 2 विथ रिस्पेक्ट टू x. आता आपल्याला एकदा x ची व्हॅल्यू मिळाली की आपण आपल्याला मॅक्झिमम आहे की नाही ते फाइंड आउट करावं लागेल. ओके, सो आता आपण काय करणार आहे पुढे, मॅक्झिमम व्हॅल्यू साठी आपल्याला ह्याची डबल डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करावा लागतो. सो डी स्क्वेअर अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल टू काय आलं, 60 कॉन्स्टंट आहे आणि x स्क्वेअरचा 2x म्हणजे काय आलं 80, 60 into 2 120x आणि 4 कॉन्स्टंट आणि x क्यूबचा 3x स्क्वेअर म्हणजे 4 into 3 minus 12x स्क्वेअर. ओके, सो हे झालं तुमचं डबल डेरिव्हेटिव्ह. ओके, नाउ आता आपल्याला काय करावं लागेल, x ची व्हॅल्यू 15 पुट करावी लागेल. ओके, आपल्याला ते दोन पार्ट्स फाइंड आउट करायचे आहेत. जसं मगाशी आपण लेंथ आणि ब्रेथ फाइंड आउट केली तसं. नाउ आता डी स्क्वेअर वाय अपॉन dx स्क्वेअर ऍट आपल्याला x इज इक्वल टू काय करावं लागेल 15. ओके, सो इथे 120 into 15 minus 12 into 15 चा स्क्वेअर. सो 120 into 15, 15 0, 15 2 जा 30 कॅरी आला 3, 15 1 जा 15 आणि 3 किती झाले 18 मायनस 15 चा स्क्वेअर आला 225 into 12. सो 60 कॅरी आला 6, 12 into 2 24 plus 6 30 कॅरी आला 3, 12 24 24 plus 3 27. ओके, सो याचा आन्सर आला -900 विच इज लेस दॅन 0 आणि आपल्याला मॅक्झिममच पाहिजे. सो x इज इक्वल टू 15 गिव्स मॅक्झिमम व्हॅल्यू. लेस दॅन 0 आला ना 15 टाकल्यावर, सो मॅक्झिमम व्हॅल्यू. ओके, सो आपल्याला वन पार्ट आपण काय केलेलं 15. सो अदर पार्ट काय केलेलं आपण 20 minus x. सो 20 minus 15 इज इक्वल टू 5. सो वन पार्ट इज 5 and other is 15. आलं का लक्षात? हे झालं आपलं डिवाइड केलं आपण 20 ला 2 पार्ट मध्ये. सच दॅट फंक्शन असं झालं पाहिजे की वन पार्ट आणि सेकंड जो अदर पार्ट आहे त्याचा क्यूब. ओके, सो आपल्याला एक पार्ट आपण x कन्सिडर केला, दुसरा 20 minus x, त्याच्यावरून आपण फंक्शन राईट डाऊन केलं, त्याला डिफरन्शिएट केलं आणि शेवटी आपल्याला 5 आणि 15 दीज आर द 2 पार्ट्स आपल्याला मिळाले. ओके, नाउ आपण अजून एक एक्झाम्पल घेऊ या टाइपचं. देन तुम्हाला होमवर्कला पण देते अजून एक एक्झाम्पल. Now next, divide 80 into 2 parts such that their product is maximum. Just their product is maximum असं कन्सिडर सांगितलेलं आहे त्यांनी. ओके, नाउ लेट 2 parts of 80 बी. फर्स्ट जर x कन्सिडर केला तर दुसरा काय येणार 80 minus x येणार. ओके, सो त्यांनी फंक्शन काय दिलेले की दोघांचं प्रोडक्ट फक्त. सो x into 80 minus x जस्ट. ओके, सो 80x minus x स्क्वेअर. ओके, नाउ आता आपण ह्याला काय करणार डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू x. सो मग अशी क्यूब होतं ना दुसऱ्या पार्टचं, तर इथे तसं नाहीये. सो 80x चा 80 आणि x स्क्वेअरचा 2x. ओके, नाउ आता आपण x ची व्हॅल्यू कशी काढणार, 80 minus 2x is equal to 0 घेणार. सो minus 2x is equal to minus 80. So we'll get x is equal to 40. ओके, नाउ डिफरन्शिएट. आता x ची व्हॅल्यू मिळाली की आपण इक्वेशन 2 ला परत डिफरन्शिएट करतो. इक्वेशन 2
with respect to x. So d square y upon dx square is equal to 80 चा तर 0 आणि x minus 2x चा minus 2 which is less than 0. ओके, सो आपल्याला x मिळालेला आहे, म्हणजेच आपल्याला मॅक्झिमम सांगितलेलं नाही. सो मॅक्झिमम मिळालेला आहे विच इज लेस दॅन 0 मिळालं, मीन्स काय x इज इक्वल टू 40 टाकायची पण गरज नाही. सो आपण लिहू शकतो गिव्स मॅक्झिमम व्हॅल्यू आणि आपल्याला मॅक्झिममच सांगितलेलं आहे. सो आपण आता पुढे व्हॅल्यू काढू शकतो. सो x 40 आहे. सो अदर पार्ट काय येणार आपला 80 मायनस x घेतले ना. सो 80 मायनस 40 दॅट इज 40. सो टू पार्ट्स काय काय आले 40 आणि 40. टू पार्ट्स काय आले 40 अँड 40 आले. ओके, मग अशी क्यूब होता म्हणून एक पार्ट आपला थोडा वेगळा आला. आता इथे जस्ट प्रोडक्ट दिलेले आहे. सो एक 40 आला आणि दुसरा पण 40 झाला. ओके, तर हे झालं तुमचं मॅक्झिमम आणि मिनिमाचे प्रॉब्लेम्स. तर सिंपल एक्झाम्पल्स येतात आणि एक रेक्टँगलचा येऊ शकतो आणि एक डिवाइडचा येऊ शकतो. ओके, पण हे पण ऑप्शनल आहे, शक्यतो हे पण येत नाही. जस्ट आपण जसे एक्झाम्पल्स बघितले डायरेक्टली तुम्हाला y इज इक्वल टू f ऑफ x दिलेले त्या टाइपचे प्रॉब्लेम्स येतात. ओके, सो मी तुम्हाला काही एक्सरसाइज साठी प्रॉब्लेम देते, त्याच्या सॉल्व्ह करा. जर काही प्रॉब्लेम असेल तर मला सांगा, मी परत एकदा एक्सप्लेन करते. ओके, मग आपला अजून एकच ऍप्लिकेशन राहिलेला आहे रेडियस ऑफ अ कर्वेचर. ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. त्याला पण आपल्याला वन आवर तरी मिनिमम लागेल. ठीक आहे, आणि जर तुम्हाला मॅक्झिमम मिनिमम प्रॉपर कळालेलं नसेल तर मला सांगा, मी परत एकदा एक्सप्लेन करते. ओके, थोडीशी लेंथी प्रोसेस आहे पण इझी आहे. फर्स्ट जे तुम्हाला इक्वेशन दिलेलं असेल y इज इक्वल टू, फर्स्ट त्याचा सिंगल डेरिव्हेटिव्ह काढा. देन सिंगल डेरिव्हेटिव्ह ची व्हॅल्यू इक्वल टू 0 घ्या टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ x. टू व्हॅल्यूज आल्या x च्या, की जो सिंगल डेरिव्हेटिव्ह काढला त्याचा आपण डबल डेरिव्हेटिव्ह काढणार आणि त्या डबल डेरिव्हेटिव्ह मध्ये दोन्ही व्हॅल्यू आपण x च्या पुट करणार. मग तुमच्या डबल डेरिव्हेटिव्ह ची व्हॅल्यू लेस दॅन 0 आली तर ती मॅक्झिमम आहे, मग पॉइंट ऑफ मॅक्झिमम काढणार आणि सेम अदर पॉइंट ऑफ मिनिमम काढणार. दॅट्स इट. ओके, लेंथी प्रोसेस आहे पण इझी आहे. ओके, फक्त फ्लो लक्षात ठेवा, तुम्हाला प्रॉपर एक्झाम्पल सॉल्व्ह करायला येते.